नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मॅजिक मराठीच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो। मी आहे पनवेलला आणि पनवेलमधली सगळ्यात फेमस फिश आणि चिकन थाळी खायला मी आलो आहे। पनवेल आहे, या बाजूला पनवेल स्टेशन आहे आणि पनवेल स्टेशनच्या बाजूलाच जो HDFC सर्कलला रोड जातो तिथेच बँक ऑफ इंडियाच्या मागे हे हॉटेल आहे दक्कन थाळी। पनवेलमधलं खूप फेमस हॉटेल आहे। आत्ताच 6-1 महिने झाले असतील, गणपतीच्या अगोदर हे हॉटेल ओपन झालं आणि खूप छान टेस्ट आहे, पनवेलकरांच्या पसंतीला उतरतं आहे। तर या हॉटेलमध्ये मी आज जेवायला आलो आहे। मित्रांनो, इथले ॲम्बियन्स खूप छान आहे, अगदी गडकिल्ल्यांचा जो थीम असतो ना त्या थीमवर आहे। दक्कनची थाळी म्हणून हे रेस्टॉरंट फेमस आहे पनवेलमध्ये आणि ते आतमध्ये थीम दाखवतो मी तुम्हाला बघा, एकदम रेड कलरमध्ये, जसं गडकिल्ल्यांचा तटबंदी असते तशा तटबंदीमध्ये हॉटेल आहे। बघा, व्हेज थाळी। मित्रांनो, दक्कन थाळी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आहे मी आणि इथलं स्पेशल वगैरे आहे ते मेनूमध्ये पहिल्यांदा लिहिलं आहे, चुलीवरचं मटण, चिकन, तांबडा रस्सा आणि कोल्हापुरी अख्खा मसूर। सो नॉनव्हेजसोबत व्हेजसुद्धा डिश इथे मिळतात आणि पूर्ण फॅमिली रेस्टॉरंट आहे। याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टर, मेन कोर्स हे सगळं, म्हणजे सगळं व्हेज नॉनव्हेज सगळं मिळतं आणि याचा मेनू मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा। हे मेन्यू कार्ड आहे आणि बघा, दक्कन थाळी फॅमिली रेस्टॉरंट, चुलीवरचं मटण, तांबडा पांढरा आणि अख्खा मसूरसुद्धा आहे, तो इथला स्पेशल असेल। सो आम्ही आज नॉनव्हेज खातो। याच्यामध्ये बघा तुम्ही स्टार्टरमध्ये हे सगळे आहेत आणि स्पेशल मी तुम्हाला दाखवतो, बाकी सगळा नॉर्मल मेनू आहे, पण मी तुम्हाला स्पेशल दाखवतो। इथे दक्कन थाळी आहे स्पेशल, दक्कन स्पेशल थाळी प्राईस आहे 470 रुपये आणि दक्कन स्पेशल मटन थाळी 550 रुपये प्राईस आहे आणि त्याशिवाय 300 रुपीज कोल्हापुरी चिकन थाळी, चिकन मालवणी थाळी 330 रुपीज आणि चिकन जत्रा थाळी 400 रुपीज आणि चिकन दक्कन थाळी तुम्हाला ही 4 पर्सनसाठी आहे, ही 1399 रुपयामध्ये आहे। तर मित्रांनो, हे स्टार्टर आहे आणि स्टार्टरमध्ये आम्ही बोंबील मागवले होते आणि बोंबील बघा किती स्मूथ आहेत, असं हातामध्ये धरल्यावर पडून जातात, एकदम व्यवस्थित पाणी काढून त्याचं बनवतात इकडे। आणि मला पनवेलला स्पेशल इथल्या धाब्यांवरचे वगैरे बोंबील मी स्पेशल खातो। बघा, इथे चटणी आहे, ग्रीन चटणी, छान लागतं ग्रीन चटणीसोबत आणि पीस बघा किती मोठा आहे तो दोन्ही हाताने मी खातो ह्या काढून। एकदम स्मूथ झाला आहे, भारी, एक नंबर चव आहे याची। शुभ्या खा ना, शुभम पहिल्यांदा मच्छी ट्राय करतोय, कधीच मच्छी खाल्ली नव्हती। अरे, कोकणी माणसाच्या नावाला कलंक आहे शुभम, कोकणी असं सुद्धा मच्छी खात नाही। खाऊन बघ, टेस्ट करून बघ। चिकन 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 खातो, मच्छी नाही खात, तरी पण एक खाऊन बघ ना, स्टार्टिंग एक ट्राय कर, खाता एक खा ना, कसं लागतं बघ। तुमने आता एक मच्छीचा एक पीस खाल्ला, त्याला जरा पण आवडला नाही। सो बघा, कोकणी असून सुद्धा हे लोक, कोकणी नावाला कलंक आहेत असे लोक, हे खात नाही मच्छी, कोकणी असून सुद्धा। सो मित्रांनो, मी ऑर्डर केलं होतं चिकन मालवणी हंडी, ती हंडी आले। नॉर्मली आपल्याला कसं असतं ना की रस्सा आणि हंडी मिक्स असतं, त्याच्यामध्ये बघा आपल्याला वंदा पीसेस आले, त्यामध्ये 12 पीसेस मिळतात चिकन हंडीमध्ये आणि त्यानंतर रस्सा वेगळा आहे। सो आपल्याला 14 जणांसाठी इनफ होईल एवढं आहे। त्यानंतर आम्ही बाजरीची भाकरी मागवली, तांदळाची भाकरी मागवली आणि दुसरं ही रोटी आहे, ती थोडी लवकर थंड होते आणि थोडी वातड होते नॉर्मली। सो मी टेस्ट करून बघतो। अरे वाह वाह वाह, भारी आहे।
ह्या रस्साची टेस्ट आहे ना खूप एकदम अमेझिंग आहे. बघा जास्त लाल दिसत नाही, नॉर्मल आहे, पण अस्सल मालवणी टेस्ट याच्यामध्ये येते कोकणची. आणि बघा हे मी चिकनचे पीस घेतलेत, सो ते पण खूप स्मूथ आहेत. बघा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. बघा स्मूथ हे तुटतं आहे, चांगलं शिजलं एकदम. आणि हा रस्सा आहे ना त्याची टेस्टसुद्धा अफलातून आहे एकदम. तुला आवडलं का? कशी टेस्ट आहे? कसले काय आवडलं यातलं? दख्खन ॲक्च्युली प्रसिद्ध आहे ते थाळीसाठी. दख्खन थाळी नावच आहे. आणि दख्खन थाळीमध्ये त्यांची स्पेशल थाळी आहे चिकन आणि मटनची थाळी. त्याचप्रमाणे नॉर्मल चिकन थाळी आहे 330 रुपीजपासून स्टार्ट आहे चिकनमध्ये. आणि व्हेजमध्ये 120 रुपीजपासून स्टार्ट आहे. आणि पनवेलमध्ये थाळीमध्ये तुम्हाला खायचं असेल तर खूप छान ऑप्शन आहे. बाजरीची भाकरी सांगितलं. दख्खन थाळी खूप फेमस आहे ॲक्च्युली. दख्खनमध्ये रेस्टॉरंटमध्ये खूप थाळी खायला खूप लोक येतात. आणि त्याच्यामध्ये कोंबडी वडेसुद्धा खूप छान फेमस आहे तिकडे. जर तुम्हाला या थाळी खायची असेल ना तर दख्खनमध्ये या, कारण आजूबाजूचे अजून काही थाळी ऑप्शनवाले हॉटेल आहेत. तिथे प्राईस जास्तसुद्धा आहे. आणि क्वालिटी तर मी नाही सांगत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी क्वालिटी असते, पण इथे चांगली क्वालिटी, चांगली क्वांटिटी आणि चांगल्या प्राईजमध्ये तुम्हाला जर पनवेलमध्ये थाळी टेस्ट करायची असेल तर दख्खनमध्ये हा दख्खन हा चांगला ऑप्शन आहे. एक वर्ष झालं असेल मला वाटतं ओपन होऊन, 6-1 महिने किंवा 1 वर्ष झालं असेल. आणि 1 वर्षामध्ये खूप छान सर्व्हिस दिलेली आहे पनवेलकरांना. आणि पनवेलकरांसाठी एक व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये एक नवीन ऑप्शन पनवेलकरांसाठी या दख्खन थाळींच्या रूपात आपल्याला मिळालेलं आहे. मित्रांनो बाजरीची भाकरी मागितली होती मी. आणि बाजरीची भाकरी थोडी हेल्दी असते. आणि इथे लिहिलं आहे सुद्धा बघा बाजरीच्या भाकरीचे फायदे काय काय आहेत ते मी तुला वाचून नाही दाखवत आता. सो बाजरीची भाकरीसुद्धा मी ट्राय करतो याच रस्स्यासोबत. भारी एकदम अस्सल ग्रामीण भागातील टेस्ट असते. कशी टेस्ट येते याला. यातले मसाले वापरतात ना, या मसाल्यांची सगळी टेस्ट आहे. म्हणजे कोकणी मालवणी मसाले आहेत त्या टाईपच्या मसाल्यांची टेस्ट याच्यामध्ये आहे. शुभसुद्धा खातो इथे. शुभ्या बघा मच्छी खात नाही आणि चिकन खातोय. कशी टेस्ट आहे? आवडली का? भारी आहे ना. खूप वेळ झाला तो कॅमेरा पकडून होता, कारण मी खात होतो ना. सुरुवात केली ब्लॉगची, तर त्याच्यामुळे तो एका हातामध्ये कॅमेरा पकडून होता. त्याला जेवायला लवकर मिळालं नाही. सो फायनली त्याने सुद्धा आता चालू केलं जेवायचं. आहे ना टेस्ट? आवडली ना बाबू? कशी टेस्ट आहे? हा माझा दुसरा भाऊ, 2 नंबर भाऊ. मी मोठा आणि हा त्याच्यानंतरचा हा माझा छोटा भाऊ प्रदीप. आणि हा सगळ्यात छोटा भाऊ शुभम. रोहित शर्माचा फॅन आहे, तो क्रिकेट खेळतो. सो मित्रांनो नेक्स्ट डिश आले बिर्याणी. आणि चिकन बिर्याणीमध्ये मागवले. हे बघा पीस खूप छान आहे, एकदम टेक्स्चर त्याचा मिक्स झालेली. मी टेस्ट करून बघतो. ठीक आहे, एव्हरेज टेस्ट आहे बिर्याणीची. पण बाकीचे सगळं आहे ना थाळी वगैरे किंवा हा सगळा रस्सा वगैरे त्याची टेस्ट खूप छान आहे. बिर्याणीची पण ठीक टेस्ट आहे, एवढी खास नाही एकदम. मला वाटली नाही एवढी आवडली नाही टेस्ट याची.
पण बाकी सगळं खूप छान आहे. सो तुम्हाला थाली वगैरे खायचं असेल किंवा नॉनव्हेज खायचं असेल ना तर पनवेलमध्ये बेस्ट ऑप्शन आहे. सो एकदा नक्कीच ट्राय करा. स्टेशनपासून वॉकिंग 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. शुभू जेवत नव्हता म्हणजे फिश खात नव्हता म्हणून त्यासाठी चिकन मागवलं होतं बघा. त्याची प्लेट बघा चिकनने भरली. आवडलं आहे का चिकन? खाशील एवढं सगळं? सुबह चिकन लेग पीसचा रेकॉर्ड तोडणार आहे आज सगळे लेग पीस खाऊन. आणि त्यानंतर बाबू पण बघा. बाबू जास्त खात नाही चिकन. काय पाहिजे तुला? काय घाबरली? पाहिजे तर सांग. हवाय काय नक्की? सोलकढी हां नको? मित्रांनो असं म्हणतात की मोठ्या भावावर जास्त जबाबदारी असते, परंतु इथे सगळी जबाबदारी सगळं चिकन खायची जबाबदारी छोट्या भावावर आले. बघा छोट्या भावावर सगळी जबाबदारी आली आणि त्याचं ताट बघा चिकनने भरलं आहे सगळं. खाशील ना सगळं? तर मित्रांनो हे दक्कन थाळी फेमस हॉटेल आहे पनवेलमधले. त्याचे ओनर महेश साळके माझ्यासोबत आहेत. तर ते आपल्याला डिटेलमध्ये माहिती देतील. नमस्कार दादा. नमस्ते. कधीपासून आपलं हे रेस्टॉरंट आहे? आम्ही 2024ला मेमध्ये चालू केले आहे. ओके. आमच्याकडे स्पेशल कोल्हापुरी मसाल्यापासून चिकन थाळी मटन थाळी बनते आणि खास आपलं स्पेशल आहे चिकन आणि मटन प्लस चुलीवरती बनतं. ओके. आणि दख्खनची थाळी आहे ना, दख्खन स्पेशल थाळी आहे त्याच्याबद्दल काय सांगा? एक स्पेशल थाळी आहे आमची. त्याच्यामध्ये मटन दक्कन आहे, चिकन दक्कनची एक मोठी थाळी आहे आणि एक चिकन महाराजा एक थाळी 4 व्यक्तीसाठी. सगळ्यात जास्त लोक काय खातात इथली कोणती डिश आहे आपली? मटन स्पेशल. मटन स्पेशल चुलीवरचं मटन स्पेशल. सो मित्रांनो पनवेलमधलं हे नवीनच चालू झालं आहे म्हणजे 6-1 महिने झालेत तरी पण तुम्ही आता गर्दी बघताय. ह्या वेळेला बघा इथे पूर्ण सगळे टेबल्स भरून गेलेत. एवढी सगळी लोकं ही डिश खायला आलेत किंवा इथला चिकन मटनचा आस्वाद घ्यायला आलेत. सो पनवेलमधलं एक नवीन चालू होऊन पनवेलकरांसाठी एक चांगला ऑप्शन आहे नॉनव्हेजमध्ये किंवा फिशमध्ये आणि पूर्ण रेस्टॉरंटमध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आणि सोलकढी वगैरे सगळे डिश आहेत. सो तुम्ही पनवेलला असाल तर पनवेल स्टेशनपासून 2 मिनटं वॉकिंग डिस्टन्स. छान आहे ना? सो व्हेज पण 120पासून स्टार्ट आहे त्यांच्या मेनूमध्ये. अगं तुम्ही कधीपासून येता इथे? आवडलं तुम्हाला व्हेजमध्ये पण? ओके. बघा इथले ग्राहक आहेत त्यांनी रिव्ह्यू दिला व्हेजमध्ये सुद्धा छान आहे एकदम. सो नक्की एकदा व्हिजिट करा आणि आपलं मॅजिक मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आणि मी तुम्हाला शेवटी बिल सांगतो. 14 जणांचं बिल आहे 1089. सो यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मॅजिक मराठीला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंट आहे ब्लॉगिंग विथ प्रशांत, त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत